चला विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पार्ट बघितलेला होता घातांकाचा, त्याच्या पुढील दुसरा पार्ट बघायचा आहे। तो म्हणजे पुढील प्रश्न बघायचा आहे 2 SRPF 2021ला आलेला। तर प्रश्नाचा नियम मित्रांनो घातांकाचाच आहे। जसं की याचा आणि याचा पाया समान आहे, पण कशाचा पण घातांक 0 असल्यास उत्तर किती असते विद्यार्थी मित्रांनो 1। म्हणजेच हा प्रश्न लिहिताना 8चा घातांक 2 गुणेला 8चा घातांक 1 गुणेला याचा घातांक 0 असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर किती येणार 1। आता या दोघांचे विद्यार्थी मित्रांनो पाया समान आहे, तर वरच्या घातांकाची काय होते बेरीज 2 आणि 1 3, 8चा घातांक 3 गुणेला 1 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 8चा घन 512 गुणेला 1 म्हणजे आपले येणारे उत्तर असेल 512। तर ऑप्शन नंबर 1। चला बघूया पुढील प्रश्न। पुढील प्रश्न क्रमांक 2। आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघायचं आहे दोघांचे पाया कसे सारखे करू शकतो आपण ते बघायचं आहे। जसं की याचा पाया 7 आहे, तर याचा पण पाया आपल्याला 7 लागेल। म्हणजे 7चा घातांक m वजा 5 बरोबर 343ला 7चा घन आणि हा अंक नेहमी वरचा गुणेला असतो। म्हणजेच 7चा घातांक m वजा 5 बरोबर 3 गुणेला 2 विद्यार्थी मित्रांनो 6 म्हणजे 7चा घातांक 6। तर आता दोघांचे पाय कसे आहेत सारखे। म्हणजे मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की खालच्या मजल्याचे बांधकाम झाल्यावर नेहमी वरच्या मजल्याचे बांधकाम करणे गरजेचे आहे। म्हणजेच m वजा 5 बरोबर 6, m बरोबर वजा 5 तिकडे अधिक होतील म्हणजे 6 अधिक 5, तर m बरोबर आपले उत्तर असणार आहे 11 म्हणजेच ऑप्शन। पुढील प्रश्न क्रमांक 3। या प्रश्नामध्ये आपल्याला म्हटलेले आहे 5चा 5वा घात म्हणजे किती। म्हणजेच याला लिहिताना 5चा 5वा घात लिहायचा आहे। तर आपल्याला लक्षात असू द्या की कशाचा पण घात किंवा कोणती पण संख्या म्हटली म्हणजे जसं 5चा घातांक 5 आपल्याला आकडा वर किती लिहिलेला आहे 5, तर म्हणजे जर वर 5 दिलेला असेल तर या संख्येचा गुणाकार आपल्याला किती वेळा करावा लागेल 5 वेळा। जर याचा गुणाकार 5 वेळा केला तर पूर्ण गुणाकाराचं उत्तर येते 3125 म्हणजेच आपले उत्तर असणार आहे 3125। तसेच आपल्याला 2 ते 3 प्रश्न होमवर्कसाठी मी देणार आहे, ज्याचे उत्तर आपल्याला कमेंटमध्ये करायचे आहे। 3चा घातांक 4, 5चा घातांक 3 आणि 6चा घातांक 7 या सर्वांचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये पाठवावे। पुढील प्रश्न क्रमांक 4। यामध्ये लक्षात असू द्या की सर्वांचा पाया काय करायचा हे कशावरून ठरवायचं, बरोबर चिन्हाच्या अलीकडे दिलेल्या याच्यावरून। तर इकडे पाया 8 दिलेला आहे, पण मित्रांनो एक लक्षात असू द्या की आपल्याला x जर किंमत काढायची असेल तर हा x नेहमी वर पाहिजे। तशी पण ते आपल्या डोक्याच्या वरच असते आणि गणितामध्ये पण ते वरच असू द्या। तर 64 गुणेला 64 गुणेला 64 गुणेला 64 घातांकाचा एक नियम म्हणते जर वरची संख्या खाली आणि खालची संख्या जर वर केली तर प्लस या चिन्हाचा उपयोग मायनस म्हणून होतो। म्हणजेच 8चा घातांक काय होणार -x। आता आपल्याला पाया प्रत्येकाचा 8 करायचा आहे, म्हणजेच 8चा वर्ग 8चा वर्ग 8चा वर्ग 8चा वर्ग बरोबर 8चा घातांक -x। तर आता सर्वांचे पाया कसे झाले मित्रांनो सारखे, मग वरच्या घातांकाची काय होते बेरीज। म्हणजेच 2 आणि 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8 म्हणजेच 8चा घातांक 8 बरोबर 8चा घातांक -x। मी सांगितलं होतं जर खालचे मजल्यांचे बांधकाम झाले असेल तर वरच्या मजल्याचे बांधकाम करायचे। म्हणजेच -x बरोबर 8 तर x बरोबर -8 ही लक्षात असू द्या। -8 ही आहे ऑप्शन आणि 8 आहे आपले उत्तर काय ऑप्शन क्रमांक 2। पुढील प्रश्न क्रमांक 5 जो आलेला आहे ठाणे शहर पोलीस 2021ला। या प्रश्नामध्ये मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला जेव्हा जेव्हा पाया समान असेल तर वरच्या घातांकाची काय होते बेरीज। म्हणजेच 2चा घातांक 3 गुणेला 2चा घातांक 9 बरोबर 2चा घातांक हे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे मित्रांनो। काय दिलेलं आहे प्रश्नार्थक चिन्ह। जेव्हा जेव्हा पाया समान असतो तेव्हा तेव्हा वरच्या घातांकाची काय होते बेरीज। म्हणजेच 3 अधिक 9 12 म्हणजेच आपलं प्रश्नार्थक चिन्हाचं उत्तर आलेलं आहे 12 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1। चला बघूया पुढील प्रश्न क्रमांक 6 जो आलेला आहे नवी मुंबई पोलीस 2021ला। त्यामध्ये घातांकाचा नियम तर नाही आहे, पण एक नियम म्हणते की फक्त काहीतरी सोल्युशन करायचं आहे। जे नियम आपल्याला बेसिक माहीत असायला हवे। 2/5 बरोबर x - 1/10
तर विद्यार्थी मित्रांनो, भाग तोडताना खालच्या संख्येला तोडू शकतो. 5 1 5, 5 2 10. आता राहिलेल्या संख्येचा दीर्घ 2 × 2 4 बरोबर x - 1. तर 4 वजा इकडे असेल तर +1 बरोबर x. तर x बरोबर 4 आणि 1 5. तर आपला ऑप्शन क्रमांक 1. चला पुढील प्रश्न बघूया. चला बघूया प्रश्न क्रमांक 7. यामध्ये आपल्याला पाया सर्वांचा सारखा आहे, पण इथं आपल्याला दिलेली आहे चौकट, जे आपण खूपदा विसरतो. म्हणजेच तिथे जर आपली x असती, x म्हणजे आपली नाही ना तुमची, ते खूप लक्षात आलं असतं आपल्याला. पण इथं काय दिलेलं आहे? चौकट. तर लक्षात असू द्या, सर्वांचे पाया समान आहे. 5⁻3 × 5⁻9 बरोबर 5 चौकट. मी सांगितलं होतं तुम्हाला की सर्वांचे पाया समान असल्यावर नेहमी खालच्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होत असते. नेहमी कोणत्या मजल्याचे बांधकाम करायचे? वरच्या मजल्याचे. म्हणजेच गुणाकाराचं चिन्ह असल्यावर वरच्या घातांकाची होणार आहे बेरीज. 3 + 9 बरोबर चौकट. 3 + 9 12. म्हणजेच आपल्याला या चौकटीचे उत्तर आले 12. तर ऑप्शन क्रमांक 3. असेच रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.